बोल. जीवनातली एवढीच खरी आवश्यक संपत्ती असते. कोणती? तर माणसाचा जेव्हा अंतिम समय येतो, जेव्हा माणसाचा मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर जे काही कमावलेली धनदौलत असते, पैसा असते, शेती असते, प्लॉट असतात, घरदार असतात, मकानं असतात, कंपन्या असतात किंवा जेही काही संपत्ती असेल, स्थावर मालमत्ता असेल, ती जिथंच्या तिथंच राहते आणि माणसाला एक दिवस या भूतलावरून निघून जावं लागते. माणूस जीवनभर सुखाच्या मागे धावपळ करत असतो. सुखाच्या मागेच माणूस लागत असतो. सुख पायाखालून निघून जात असते आणि मग गेल्यावर कळतं की गेलं म्हणून, परंतु त्याचा आनंदी अनुभव मात्र माणूस हा घेऊ शकत नाही. दुःख आलेलं आणि दुःखात असण्याची जाणीव मात्र सतत माणसाला होत असते. परंतु सुख आणि दुःख हे दोन प्रकारचे असतात, एक शारीरिक आणि एक मानसिक. या दोन्ही प्रकारच्या खऱ्या सुख आणि दुःखाची, दुःख हे जे दोन प्रकारच्या सुख आणि दुःख हे दोन प्रकारचे असतात आणि एक शारीरिक आणि दुसरे मानसिक. तर या दोन्ही प्रकारच्या खऱ्या सुख आणि दुःखाची व्याख्याच आम्हाला माहित नाही. कोणत्याही प्रकारच्या लोभामुळे किंवा अतिरेकामुळे जे दुःख लाभते, अर्थात कोणत्याही शारीरिक बौद्धिक कष्टाशिवाय केवळ विकृत मेंदूच्या साह्याने इतरांच्या अज्ञानाचा लाभ उठवत जे मानसिक दृष्ट्या सुखी होण्यासाठी प्रयत्न करीत असतात, त्यातून त्यांना शारीरिक सुख मिळते आणि ते सुख फक्त तात्पुरते असते. परंतु त्यापासून चिरकाल जे परमोच्च ज्याला आपण सुख म्हणतो, ज्याच्यापासून परमानंद प्राप्त होतो, असं मानसिक सुख कधीच त्या व्यक्तीला मिळू शकत नाही. यासाठी एक समीकरण किंवा सूत्रानुसार प्रत्येकाने तपासून पाहिलं पाहिजे स्वतःला. ज्या व्यक्तीला दररोज कोणतेही मद्यपान न करता दगडासारखी नैसर्गिक म्हणजे खूप अशी चांगली झोप येते 7-8 तास, त्यांच्या जीवनात अत्यंत दुःख येतात. त्या दुखण्यावर जगात कुठेही उपचार नसतात. दुखण्यावर उपचार हे प्रत्येक माणसाच्या जवळच असतात, परंतु उपचारच अनेकांना माहीत नाही. निसर्गाने आपल्याला मात्या पित्यांच्या पोटी जन्माला घालत असतानाच सर्व प्रकारचे संरक्षण हे कवच म्हणजे मातेच्या उदरातूनच आपल्याला मिळालेले असते. आणि अति अल्प अपवाद सोडून द्या, परंतु आपण जसजसे वाढत जातो म्हणजे मोठे होत जातो, तसतसे सामाजिक वातावरणातील व्हायरस आपल्याला पंगू हा करत असतो, कमजोर करत असतो, अपंग करत असतो. आणि धार्मिक सामाजिक सुसंस्कारामुळे किंवा कुसंस्कारामुळे जे निसर्ग आणि विज्ञानाच्या नियमांच्या विरुद्ध असतात, त्या संस्कारामुळे आणि आई वडिलांच्या संस्काराला दुर्लक्षित केल्यामुळे माणूस दुःखी होऊन जात असतो. नैसर्गिक पद्धतीने वार्धक्य येण्याच्या आतच त्याने नैसर्गिक नियमांना समजून आचरण न केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक दुःखातच माणूस मरता मरता जगतो आणि जगता जगता एक दिवस मरून जातो. जीवनही संपून जाते. माणसाला 3 फूट 6 बाय 6 फूट किंवा 3 बाय 3 फूट अशा एका बिछाण्याची गरज असताना माणसाला किती पाहिजे? 3 फूट 3 बाय 6 फूट अशी जागा झोपण्यासाठी लागते. पण तरीही राजमहालाची अपेक्षा असते माणसाला. माझं घर असं असावं, माझं मकान तसं असावं, इतक्या खोल्या असाव्या, असा बेडरूम असावा. याची गरजच काय असते?
याची गरज काय असते? आम्ही कशाच्या मागे लागतो? तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी आपला राजपाट सोडला, राजमहाल सोडला. आम्ही त्या तथागत भगवान गौतम बुद्धाचा किंवा त्यांच्या धम्माच्या तत्वाचा कोणता आदर्श घेतो? सर्व काही कडून आम्ही म्हणजे आम्हाला काही वळत नाही असे का होते? या सर्व प्रश्नांची जाणीव आम्हाला केवळ एका क्षणासाठी का होईना केव्हा होते? जेव्हा आम्ही कुणाच्या अंतविधीला जात असतो. त्या बांबू आणि त्यावर गवत, पाला पाचोळा किंवा लाकडं बिकडं एवढीच संपत्ती आवश्यकता वाटू लागते. परंतु आम्ही त्या चितेला अग्नी देऊन जेव्हा घरी येत असतो आणि घरी आल्यानंतर पुन्हा आम्ही या संसाराच्या कारागृहामध्ये, या जंजाळामध्ये अडकून जात असतो. मोहपाशामध्ये आम्ही अडकून जात असतो. आसक्तीमध्ये आम्ही अडकून जात असतो. आपल्याच त्या बांबू, गवत आणि कडव्याच्या तिरडीवर कायम झोपण्यासाठी. म्हणून आयुष्याचा प्रत्येक क्षण जाणीवेने जगूया. इतरांच्या दुःखात सामील होऊया. आपल्या दुःखात इतरांनी सहभागी होण्याची अपेक्षा न करता आपण सगळ्यांच्या सुखादुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. तरच या जीवनात आपले जीवन हे मानवी जीवन हे सार्थकी लागेल असे मला वाटते.